नमस्कार मित्रांनो, तिरुपती बालाजी मंदिरात वाटल्या जाणाऱ्या प्रसादाचे लाडू तयार करण्यासाठी जे तूप वापरले जाते त्यात प्राण्याची चरबी वापरली जात असल्याचा दावा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला। त्यानंतर संपूर्ण देशात हडकंप उडाला होता। देशातील लाखो लोकांच्या भावनांना दुखावणारे हे प्रकरण चंद्राबाबूच्या आरोपानंतर चर्चेत आले। हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले। एकंदरीत हिंदू धर्मीयांना भ्रष्ट करण्यासाठी अशा प्रकारचे तूप लाडू तयार करण्यासाठी वापरले गेले अशा प्रकारचे राजकीय आरोप माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर केला गेला। विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या आरोपानंतर या संपूर्ण प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्र्यांना निदान देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा अशा प्रकारे का फटकारले ते पाहूयात। नमस्कार, मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय एजी यूट्यूब चॅनल। नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। तिरुपती मंदिराचा आणि प्रसादाच्या लाडूंचा इतिहास पाहूया। शेषाचलम पर्वतावर स्थित तिरुमला तिरुपती देवस्थान देशातीलच नव्हे तर जगातील श्रीमंत तीर्थस्थळापैकी एक आहे। मुख्य मंदिर परिसर भक्कम भिंतींनी वेढला असून मंदिराच्या आत फोटोग्राफी करायला परवानगी नाही। हे मंदिर राजा थोंडमन यांनी बांधलं होतं, तर प्राणप्रतिष्ठा 11व्या शतकात रामानुजाचार्य यांनी केली होती। कालांतराने चोल, पंड्या आणि विजयनगरच्या राजांनी वेळोवेळी सुधारणा केल्या। तिरुपती मंदिरात भाविकांकडून मोठ्या प्रमाणात सोने चढवले जाते। दररोज जवळपास 1 लाखाहून अधिक भाविक येथे दर्शनासाठी येत असून मोठ्या प्रमाणात दान देखील करतात। तिरुपती मंदिरात दरवर्षी जवळपास 1 टन सोनं दान स्वरूपात मिळतं असं म्हटलं जातं। याच मंदिरात प्रसादाच्या स्वरूपात मिळणारा लाडू हा अत्यंत लोकप्रिय आहे। तिरुपती देवाची आवड असणारे हे लाडू मंदिराच्या स्वयंपाकघरात बनवले जातात। या स्वयंपाकघराला पोटू असेही म्हटलं जातं। हे लाडू तयार केल्यानंतर त्याचा प्रसाद देवाला दाखवला जातो। दररोज सुमारे 3.5 लाख लाडू येथे बनवले जातात। बेसन, लोणी, साखर, काजू, किशमिश आणि वेलचीपासून हे लाडू तयार केले जातात। लाडवांची पाककृती ही तब्बल 300 वर्ष जुनी असल्याचं म्हटलं जातं। 2009 मध्ये या लाडवांना GI टॅग म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेटर देण्यात आलंय। सप्टेंबर 2024 पासून प्रसादातील लाडूंसाठी टोकन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे। प्रत्येकाला 1 लाडू प्रसाद स्वरूपात दिला जातो। मात्र त्याहून जास्त लाडू हवे असल्यास प्रति लाडू 50 रुपये किंमत आहे। 2008 पर्यंत एका लाडूपेक्षा जास्त लाडू हवे असल्यास 25 रुपयात 2 लाडू मिळायचे। त्यानंतर ही किंमत 50 रुपये करण्यात आली। याआधी 2023 मध्ये प्रसादाचा लाडू ब्राह्मणांच्या हस्ते तयार करण्यात येण्याबाबत एका अधिसूचनेवरूनही वाद झाला होता। आणि आता चंद्राबाबू नायडू यांच्या आरोपानंतर संपूर्ण देशातून माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या। त्यानं संपूर्ण देशातील मीडियाने लक्ष केले। आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री सुपरस्टार पवन कल्याण यांनी सनातन धर्म रक्षण बोर्डची स्थापना केली जावी अशी मागणी केली। त्याचबरोबर अशी घटना जर मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मियाबाबतीत घडली असती तर ते शांत राहिले असते का असा सवाल करून हिंदूने आता तरी शांत राहू नये असे म्हणून लोकभावना भडकवण्याचा प्रयत्न केला। त्यांनी या पापापासून समाजाला मुक्ती मिळवण्यासाठी 11 दिवसांचे प्रायश्चित्त उपवास करण्याचे जाहीर केले। या आरोपा प्रत्यारोपादरम्यान या लाडू राजकारणावर सुप्रीम कोर्टात दखल देण्याची याचिका दाखल करण्यात आल्या। भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सुद्धा या लाडू राजकारणावर सुप्रीम कोर्टात दखल घेण्याची याचिका दाखल केली। तिरुपती सारखे मोठ्या देवस्थानमध्ये अशा प्रकारची चूक कशी घडू शकते हा प्रश्न प्रत्येकाला पडला। दरम्यान सगळ्यांचे डोळे उघडतील अशा पद्धतीची बातमी सुप्रीम कोर्टातून आली। या सर्व घटनेवर सुप्रीम कोर्टाने आपल्या सुनावणीमध्ये सांगितले की जे तुपाचे नमुने लॅबकडे तपासणीसाठी गेले होते ते प्रसादामध्ये वापरले गेले नव्हते। हे त्या लॅबच्या रिपोर्टमध्ये दिसतंय। दुसरी गोष्ट म्हणजे आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे कोणतेही ठोस पुरावे नसताना अशा प्रकारे जाहीर आरोप करण्याची गरज नव्हती। आणि शेवटी किमान देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा, त्याला तरी यामध्ये ओढू नका, निदान एवढी तरी अपेक्षा आम्ही तुमच्याकडून ठेवू शकतो अशा कडक शब्दात सुप्रीम कोर्टाने आंध्र प्रदेश सरकारचे कान टोचले आहेत। आता आपण तिरुपतीमध्ये जो प्रसाद बनवला जातो त्याची प्रक्रिया पाहूया। पाहायला गेलं तर तिरुपतीमध्ये कितीतरी प्रकारचे प्रसाद बनतात। या प्रसादामध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकासाठी निविदा काढल्या जातात। या प्रसादातील प्रत्येक घटकाच्या गुणवत्तेची चाचणी सुद्धा केली जाते। वर्षानुवर्षे हीच पद्धत चाललेली आहे। TTD
म्हणजेच तिरुमला तिरुपती देवस्थानम ही संस्था या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून असते. TTDचे सदस्य स्वतः राज्य सरकार नियुक्त करते. या ठिकाणी TTDच्या कितीतरी शाखा आणि शेकडो सदस्य आहेत. या TTDची एक शाखा आहे वॉटर अँड फूड ॲनालिसिस लॅबोरेटरीज. 17 जुलै 2024 मध्ये तुपाच्या काही नमुन्यांचे निरीक्षण करताना त्यात काहीतरी भेसळ असल्याचे TTDला जाणवले. तेव्हा त्यांनी या बॅचेस पुढे चाचणीसाठी पाठवल्या. पुढे कुठे तर गुजरातच्या आनंदमधील NDDB म्हणजेच नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डकडे. द सेंटर फॉर ॲनालिसिस अँड लिव्हिंग इन लाईव्हस्टॉक अँड फूडने 17 जुलै रोजी पाठवलेल्या या नमुन्यावर 23 जुलै रोजी आपला अहवाल सादर केला. या अहवालात आढळून आले की सदर नमुन्यात भेसळ झालेली आहे. ही भेसळ यस व्हॅल्यूने सिद्ध झाली. शुद्ध दुधापासून जे तूप बनते त्याची यस व्हॅल्यू 48.05 ते 104.32 या दरम्यान मान्य आहे. तर जे नमुने NDDBकडे आले त्याची यस व्हॅल्यू 19.72 ते 117.42 होती. यामधील तफावतीमुळे असे लक्षात आले की हे शुद्ध दुधाचे तूप नव्हते. यात सोयाबीन अथवा पाम तेलाची भेसळ असू शकते किंवा यात बीफ किंवा पोर्कची सुद्धा भेसळ असू शकते, पण ती असेलच अशी खात्री नव्हती. हा 23 जुलैचा अहवाल चंद्रबाबू यांनी कोणतीही शहानिशा न करता 18 सप्टेंबरला भारतापुढे ठेवला. स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमकडून तपासणी होऊन त्यांच्याकडून अहवाल येण्याआधी चंद्रबाबू नायडू यांनी असे आरोप केले. त्यांनी आरोप केल्यानंतर पुन्हा SITची स्थापना केली. खरं तर इतका संवेदनशील किंवा भारतीयांच्या धार्मिक भावनांशी संबंधित मुद्दा त्यांनी पक्षाच्या मेळाव्यात मांडला. लाखो करोडो लोकांना या बातमीमुळे प्रचंड धक्का बसला. अशा प्रकारची चूक तिरुपती देवस्थानकडून घडू तरी कशी शकते हा प्रश्न उपस्थित झाला. आरोप अशा पद्धतीने करण्यात आले की लोकांच्या डोक्यात फक्त शंकाच आली नाही तर लोकांना खात्री झाली की लाखो लोकांना धर्मभ्रष्ट अपमानित करण्यासाठी अशा प्रकारे जाणीवपूर्वक भेसळ केली जाण्यामागे एक मोठे षडयंत्र आहे. जगन मोहन रेड्डी यांच्यावर हिंदू धर्माच्या भावनांना दुखावण्याचा आरोप केले गेले. चंद्रबाबू नायडू यांनी जगन मोहन रेड्डी यांचे ख्रिश्चन धर्मीय असणे निशाण्यावर घेतले. हे तूप पाठवणाऱ्या AR डेअरीचा मालक मुस्लिम असल्याची अफवा सुद्धा पसरली. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी अशा गोष्टीविरुद्ध रस्त्यावर उतरले पाहिजे अशी चितवणीकारक वक्तव्य केली. हा एक राष्ट्रीय मुद्दा बनला ज्यात ख्रिश्चन धर्मांतरण, मुस्लिम प्रभाव, षडयंत्र या सर्व बाजू सामील झाल्या. 20 सप्टेंबर रोजी जगन मोहन रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेत सगळे आरोप फेटाळून लावून चंद्रबाबू नायडू यांच्यावर राजकीय फायद्यासाठी आरोप केले जात असल्याचा आरोप केला. मुद्दा आहे की TTD बोर्ड हे कोणाचेही सरकार असले तरी तेच असते. नमुन्यामध्ये भेसळ येणे किंवा गुणवत्ता नसणे हे पहिल्यांदा झालेले नाही. प्रत्येक नमुन्याची गुणवत्ता तपासणी करून NABL प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक असते. 2014 ते 2019 दरम्यान अशा गुणवत्ता नसलेल्या नमुन्यांना सरकारने 14 वेळा नाकारले आहे. तर 2019 ते 2024 दरम्यान 18 वेळा असे नमुने नाकारले गेलेले आहेत. हे काही नवीन प्रकरण नाही. आता क्रोनॉलॉजी बघा. 23 जुलै 2024ला CIDला रिपोर्ट दिला आणि 24 जुलै रोजी NDA गव्हर्नमेंटचे TTD मधील एक्झिक्युटिव्ह ऑफिसर शामिला राव प्रेस कॉन्फरन्स करून म्हणाले की रिपोर्टनुसार काही भेसळ झाले आहे. यात वनस्पती फॅटचा संदर्भ होता, पण राजकारणाने यात ॲनिमल फॅटचा प्रवेश झाला, तेही कोणत्याही पुराव्याशिवाय. यामध्ये शामिला राव यांचा बचाव असा होता की TTDकडे वनस्पती फॅट व प्राणी फॅट असणे हे तपासणी करण्यासाठी यस व्हॅल्यू तपासणी करण्यासारखे वैज्ञानिक तज्ज्ञ नाहीत, ज्यामुळे उशीर लागू शकला. माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डीने यावर असे म्हटले की जर इतकी गंभीर गोष्ट होती तर जुलैमध्ये सरकारला ही गोष्ट कळून सुद्धा इतके दिवस सरकार शांत का होते, आणि जर त्यांच्याकडे पुरावे होते तर त्यांनी AR डेअरीवर कारवाई का केली नाही. आणखी एक प्रश्न त्यांनी विचारला की भेसळयुक्त तुपाचा प्रसादामध्ये वापर केला गेला की केला गेला नाही, होय अथवा नाही. कारण जर गोष्ट नाकारलेल्या नमुन्याची आहे तर अशा पद्धतीने संशयाचे वातावरण का तयार केले गेले की प्रसादामध्ये बीफ आणि पोर्कची फॅट वापरली गेली आहे. शामिला राव यांनी उत्तर दिले की भेसळयुक्त तुपाचा वापर प्रसादामध्ये केला गेला नाही. ते भेसळयुक्त नमुने माघारी पाठवले गेले होते, म्हणजेच रिजेक्ट केलेले होते. या अर्थी तिरुपतीमधील कोणत्याही लाडूमध्ये भेसळीचे तूप वापरले गेले नव्हते. एकंदरीत प्रसादाच्या लाडूचा हा मुद्दा एक राजकीय हत्यार म्हणून वापर केला जातो की काय अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. आजकाल कोणताही विषय निघाला तर त्या मुद्द्यामध्ये देश विभागणी, मुस्लिम, हिंदू खतऱ्यात आहे असे मुद्दे येतात. पण खरं तर देश विभागणी, हिंदू खतऱ्यात आहे या गोष्टी वारंवार गोदी मीडिया आणि IT सेलकडून केल्या जातात. कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता एखाद्या समाजाला लक्ष्य करून धार्मिक तेढ निर्माण केल्याशिवाय राजकारण केले जाऊ शकत नाही का?
देशातील सर्व समस्या संपलेल्या आहेत का? बेरोजगारी, महागाई, शेतमालाचा हमीभाव, गॅस पेट्रोलची दरवाढ या मुद्द्यांचे काय? की जम्मू काश्मीर आणि हरियाणा येथील चालू असलेल्या विधानसभा निवडणुका आणि येणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत हे मुद्दे चर्चेले जाऊ नयेत म्हणून काहीतरी धार्मिक मुद्दे उपस्थित व्हावेत म्हणून हा प्रपंच करावा लागत आहे? तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंट करून सांगा. आमचा हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.